नमस्कार मित्रांनो, UMCA फाउंडेशनतर्फे जीवनदान ग्रुपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की जीवनदान ग्रुप हा काय कन्सेप्ट आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पाहूया आपण पुढची स्लाइड्स. जीवनदान ग्रुप संदर्भात इथे माहिती दिलेली आहे. ही एक नॉन प्रॉफिट अँड नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे. ही फाउंडेशन 2019 साली अस्तित्वात आली आणि ह्या संस्थेचं जे काम आहे ते लोकांना डेव्हलप करणं, म्हणजे जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांना डेव्हलप करणं, एज्युकेशन सेक्टरमध्ये ग्रोथ करणं, आजारपणाविषयी काही असेल तर तिथे मदत करणं, ओल्ड एज लोकांना मदत करणं, त्याचप्रमाणे इकॉनॉमिकली जे वीक आहेत अशा लोकांना स्वतःच्या पायावर स्वबळावर उभं करणं, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ असतील किंवा राहण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध करणं हे या संस्थेचं काम आहे. तर ह्या संस्थेचं मिशन अँड व्हिजन काय आहे की जीवनदान ग्रुप हा एक ट्रेडिशनल मार्केटिंग सिस्टम नाही आहे. तर जीवनदान ग्रुप हा नीती आयोग जे आहे त्या नीती आयोगाअंतर्गत रजिस्टर्ड आहे. संस्था म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक लीगल डॉक्युमेंट्सची इथे परिपूर्णता केलेली आहेत. हे सगळे लीगल डॉक्युमेंट्स आहेत. संस्थेचा पॅन कार्ड आहे, नीती आयोग सर्टिफिकेट आहे, त्याचप्रमाणे ISO मार्क जे आहे ते सर्टिफिकेशन आहे. अशा पद्धतीने UMCA फाउंडेशनचे सर्टिफिकेशन तुम्ही इथे पाहू शकता. त्याच पद्धतीने RBIने LEI सर्टिफिकेट जे आहे, म्हणजे एखादी संस्था किंवा एखादी कंपनी ज्या वेळेला 50 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर करते आणि ते 50 करोड टर्नओव्हर ज्या वेळेला होतं, तो टर्नओव्हर कंप्लीट करण्यासाठी किंवा तो टर्नओव्हर ज्या वेळेला अस्तित्वात आणण्यासाठी, म्हणजे मार्केटमध्ये तो त्याचा फ्लो निर्माण करण्यासाठी हा सर्टिफिकेशन जो आहे तो RBI मार्फत दिला जातो. तर ह्या संस्थेचं जीवनदान ग्रुपचं मिशन काय आहे, तर त्यासाठी तुम्हाला 1500 रुपयाचं डोनेशन करावं लागतं संस्थेला आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला इथे करावं लागतं. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या संस्थेचं डोनेशन करता त्यावेळेला ती संस्था तुम्हाला पोचपावती म्हणजे पावती देण्याचं काम करतं. त्याच पद्धतीने UMCA फाउंडेशनला जेव्हा तुम्ही 1500 रुपये भरता त्यावेळेला 1500 रुपयाचं डोनेशन रिसिप्ट जी आहे, पावती जी आहे ती तुम्हाला इथे अशा स्वरूपाने प्राप्त होते. तर जीवनदान ग्रुपमध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमची मेंबरशिप घोषित करता तर त्यावेळेला तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात ते आपण इथे बघणार आहोत. पहिल्या सुरुवातीला सर्वप्रथम तुम्हाला इथे डोनेशन रिसिप्ट मिळते. सेकंड, तुम्हाला इथे लाईफ टाईम मेंबरशिप मिळते. तुमचं जे सभासदत्व आहे ते तुमचं आयुष्य असेपर्यंत लाईफ टाईम तुम्हाला कंटिन्यू ते सभासदत्व तुम्हाला इथे प्राप्त होतं. त्याचप्रमाणे 50% तुम्हाला टॅक्स रिबेट ATG अंतर्गत तुम्हाला इथे प्राप्त होतो. तुम्ही जी डोनेशन अमाऊंट भरलेली आहे 1500 रुपये, त्या 1500 रुपयावर तुम्हाला कुपनसुद्धा अवेलेबल होतात. त्याचप्रमाणे इथे जॉब गॅरंटी कार्ड हा संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातो. तसेच कन्यादान योजना हा महत्त्वाचा विषय ही संस्था इथे राबवते. त्याचप्रमाणे जे नवोदित तरुण जे आहेत, तरुणी जे आहेत, अशा लोकांना यूट्यूबच्या माध्यमातून इथे यूट्यूब इन्कम प्लॅटफॉर्म हा इथे अस्तित्वात केला जातो. जसे त्यांनी जीवनदानच्या माध्यमातून त्या व्यक्तीने, त्या मुलाने, त्या मुलीने किंवा एखादी कोणी व्यक्ती असेल तिने जीवनदानचं व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून प्रमोशन केलं तर त्याला सिस्टम जी आहे, त्याला जी संस्था जी आहे ही संस्था त्याला हेल्प करते. त्याच पद्धतीने इथे जो महत्त्वाचा पार्ट आहे एमर्जन्सी डोनेशन, तसंच गव्हर्मेंट प्रोजेक्ट जे आहेत ते इथे गव्हर्मेंटच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जे आपल्या महिला वर्ग आहे, बचत गट महिला आहेत, अशा लोकांना इथे गव्हर्मेंटचे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टवर संस्था काम करून त्यांना एक कामं आणून त्यांना आर्थिक स्वबळावर उभं करण्याचं काम इथे केलं जातं. त्याचप्रमाणे ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन ही ची मेंबरशिपसुद्धा संस्थेच्या माध्यमातून इथे दिली जाते. आता इथे आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एमर्जन्सी डोनेशन. एमर्जन्सी डोनेशन म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही तुमची मेंबरशिप इथे घेता, डोनेशन घेतल्यानंतर 90 दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर समजा जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला ब्लड रिलेशनमध्ये जे कोणी असतील त्यांना जर एखादा काही मेडिकल एमर्जन्सी झालं, म्हणजे जसं की हार्ट डिसीज, लिव्हर, लंग ट्रान्सप्लांट, ब्रेन हॅमरेज
मेजर एखादा ॲक्सिडेंट झाला तर अशा व्यक्तींना 1500 पासून 15,000पर्यंतचं अर्थसहाय्य दिलं जातं. आणि हे जे अर्थसहाय्य आहे ते जर समजा तुम्ही त्या व्यक्तीने जर एखाद्याने मेंबरशिप घेतलेली अशा व्यक्तीने जर ते अर्थसहाय्य नाही घेतलं तर त्या व्यक्तीला पुढे जाऊन ते अर्थसहाय्य जे आहे ते 1 लाखापर्यंत त्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीने इथे मेडिकल एमर्जन्सी जे आहे, एमर्जन्सी डोनेशन आहे ते अशा पद्धतीने जातं. त्याचप्रमाणे इथे शेतकरी वर्ग आहे. शेतकरीचं समजा जर शेताचं नुकसान झालं असेल एमर्जन्सी डोनेशनसाठी तो लायबल होतो. त्याच पद्धतीने समजा आपल्या घरातील मुलं आहेत ती जर इन फ्युचर समजा जर एखाद्या ॲब्रॉड म्हणजे मोठ्या शहरी ठिकाणी जर ते शिक्षणासाठी जात असतील तर त्याच्यासाठी संस्था त्यांना हेल्प करते, मदत करते. अशा पद्धतीचं हे एमर्जन्सी डोनेशन आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जो दुसरा महत्त्वाचा बेनिफिट जो आहे तो आहे कन्यादान. आता कन्यादान म्हणजे काय की कन्यादानचा प्रत्येकाचा शब्द जो आहे तो वेगवेगळा आहे. तर आपल्याकडे जो कन्यादानचा शब्द आहे तर की एखाद्या मुलीचं लग्न जर होत असेल तर त्या लग्नासाठी त्या मुलीला कन्यादान म्हणून आपल्या आई वडील कन्यादान म्हणून त्या मुलीला सासरी पाठवताना काही भेटवस्तू देतात किंवा मग त्या मुलीला काही मदत करतात. अशा पद्धतीची आपल्याकडे रीतिरिवाज आहे. तर इकडे ही संस्था काय म्हणते तर एका मुलीची मागणी आहे की मुझे धन नहीं रोजगार चाहिए, जीने का सन्मान चाहिए. म्हणजे तुम्ही मला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करू नका पण मला जीवनामध्ये जगण्यासाठी तुम्ही मला सन्मान म्हणजे सन्मान प्राप्त होईल अशी मला तुम्ही मला सक्षम करा. त्याच्यासाठी ही 21,000ची म्हणजे ज्या वेळेला एखादी मुलगी जी आहे ती 0 वयोगटापासून 35 वर्षापर्यंत ज्या वेळेला ती मुलगी आपल्याकडे फॉर्म भरते आणि ती अविवाहित असेल तर अशा मुलीला प्रत्येक महिन्याला 2100 रुपये प्रमाणे 10 महिने म्हणजे साधारण 21,000 रुपये अशा मुलीला कन्यादान राशी म्हणजे कन्यादान योजना ही दिली जाते. आता ह्या कन्यादानचे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, काही त्यांच्या अटी शर्ती आहेत त्या आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. तर अटी शर्ती म्हणजे काय की जी मुलगी 1 वर्षापासून 35 वर्षापर्यंत जी मुलगी आहे म्हणजे कन्या आहे जिचं लग्न झालेलं नाही अशा मुलीला 21,000 रुपयाचं या योजनेचा लाभ दिला जातो. आता हा लाभ कसा दिला जातो ज्या वेळेला ती मुलगी जी आहे ती आपलं सभासदत्व नोंद करते. सभासदत्व नोंद केल्यानंतर तिच्या स्वतःचे सभासदत्व नोंद केलं जातं. तर तसंच तिला प्रत्येक महिन्याला 30 दिवसाला तिला 2100 रुपये हे 10 महिने म्हणजे 10 टाईम दिले जातात. फक्त ह्या संस्थेचं उद्दिष्ट हेच आहे की त्या मुलीला सशक्त महिला म्हणून त्या मुलीला सशक्त मुलगी म्हणून याच्या पुढे गणलं गेलं पाहिजे आणि ती मुलगी स्वतःच्या पायावर ती सशक्त झाली पाहिजे आणि समृद्ध बनली पाहिजे. तर आणखी काही ह्या संस्थेच्या अटी शर्ती आहेत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया. संस्था म्हणते जो दिलेला दान आहे 2100 रुपयाचा, जी संस्था 2100 रुपये ह्या मुलीला कन्यादान स्वरूपात देते तो तुम्ही कन्यादानमध्ये ॲक्टिव्ह करू शकत नाही. तो जो दिलेला 2100 रुपयाचा दान आहे तो तुम्ही कन्यादान ID मध्ये ॲक्टिव्हेशन म्हणजे वापरला जाऊ शकत नाही ती राशी जी आहे. त्याचप्रमाणे दुसरा इथे संस्था नियम म्हणते की तुम्ही जो दिलेला कन्यादान आहे हा जो दान आहे ह्या दानमध्ये तुम्ही त्या मुलीची फक्त डायरेक्ट ID जी आहे डायरेक्ट सभासदत्व जे आहे तेच इथे तुम्ही लावू शकता. तसंच अदर स्पॉन्सरचे ID ॲक्टिव्ह होणे पर ॲक्टिव्ह ID म्हणजे जर त्या मुलीला सोडून एखाद्या व्यक्तीने जर स्वतःची ID डायरेक्ट ॲक्टिवेट केली, जर स्वतःची ID किंवा त्याच्या खालील व्यक्तीची कोणाची ID त्या मुलीची डायरेक्ट नसताना जर ॲक्टिवेट केली तर ते सभासदत्व रद्द केलं जाईल आणि तो स्पॉन्सर जो आहे तो ID जो आहे तो ब्लॉक केला जाईल. त्याचप्रमाणे चौथा इथे संस्था काय म्हणते की जसं 2100 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये त्या वॉलेटला जमा होतात ते ज्या वेळेला 2100 रुपये तुम्ही वापरले जाल म्हणजे जसं की तुम्ही 1500 रुपये ज्या वेळेला तुम्ही वापरणार ते त्याच्यानंतर उरलेले 600 रुपये त्याच्यामध्ये तुम्ही 900 रुपये ॲड करून जमा करून पुन्हा एक दुसरी ID तुम्ही त्या वेळेला लावाल. ज्या वेळेला ती पूर्ण रक्कम खाली होईल तेव्हाच तुम्हाला जो दुसरा हप्ता जो आहे तो इथे दिला जाईल. त्याचप्रमाणे
आणखी इथे काही नियम आणि अटी शर्ती दिलेल्या आहे. 18 एप्रिल 2025 पूर्वी फक्त ज्या मुलींनी कन्यादान योजनेसाठी जो लाभ घेतला होता अशा मुलींना फक्त 11,000 रुपये दिले गेले. तर यापुढे तशा मुलींना 11,000 न देता 21,000 रुपये त्या मुलींना दिले जातील. त्याच्यामध्ये संस्थेची कंडिशन अशी आहे की पहिला जो हप्ता आहे तो 2100 रुपये असा त्या मुलीला दिला जाईल आणि उर्वरित जे 9 हप्ते जे आहेत ते त्या मुलीला कंपल्सरी आपली डायरेक्ट सभासदत्व ID म्हणजे आपली डायरेक्ट सभासदत्व व्यक्ती असं एखादा फक्त मेंबरशिपचंच सभासदत्व त्या कन्येला देण्यात येईल असं ह्या संस्थेचं नियम सांगतंय. त्याचप्रमाणे पुढे जाऊन संस्था म्हणते की काही ज्या मुली ज्या आहेत 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर लग्नासाठी आपला रजिस्ट्रेशन करतात, फॉर्म भरतात, त्या व्यक्तींना इथे काही उपहार दिलेला की ज्या व्यक्ती 10 महिने कंटिन्युअसली 2100 रुपयाचं आपलं कन्यादान योजनेमधील जे दान आहे ते घेतल्यानंतर त्यांना त्या मुलींना काही इथे उपहार स्वरूप लावलेलं आहे. ते कशा पद्धतीचं आहे तर काही त्यातील ई-स्कूटी आहे, त्याचप्रमाणे 3 लॅपटॉप आहेत, त्याचप्रमाणे 11 अँड्रॉइड मोबाईल आहेत, त्याचप्रमाणे 35 इस्त्री आहेत. अशा पद्धतीचे उपहार जे आहेत ते इथे संस्थेच्या माध्यमातून दिले जातात. हे तुम्ही उपहार पाहू शकता. त्या मुलीला अशा पद्धतीचे उपहार जे आहेत ते इथे दिले जातात. त्याचप्रमाणे सच्चे रिश्तेमध्ये त्या मुलीचा जो मेंबरशिप ID आहे कन्यादानचा तो ज्या वेळेला जसे 10 हप्ते पूर्ण होतात त्यानंतर त्या मुलीचा ID जो आहे त्या मुलीचं सभासदत्व जे आहे ते सच्चे रिश्तेमध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याचप्रमाणे संस्थेने इथे काही आपल्याला काम ज्या वेळेला आपण संस्थेचं करतो त्यावेळेला संस्थेने इथे आपल्याला काही इन्कमसुद्धा इथे दिलेलं आहे. ते 5 प्रकारचे इन्कम काय आहेत, 5 प्रकारचे उत्पन्नाचे स्वरूप जे आहेत ते काय आहेत ते आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिला नंबर 1 नॉन वर्किंग इन्कम. त्याचप्रमाणे दुसरा जो आहे की 10 लेवल इन्कम जो आहे तो दिलेला आहे. तिसरं जो आहे मॅचिंग इन्कम जो पार्ट आहे तो दिलेला आहे. चौथा इन्कम जे आहे कॉर्डिनेटर इन्कम हे दिलेला आहे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन मायक्रो फायनान्स हा एक 5वा इन्कम सोर्स जो आहे तो इथे दिलेला आहे. तर आपण पाहूया एक स्टेप बाय स्टेप काय इथे इन्कम जे आहेत ते आपल्याला दिले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे ते आपल्याला इथे नॉन वर्किंग इन्कम. आता नॉन वर्किंग इन्कम म्हणजे काय की ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती मेंबरशिप आपली ह्या संस्थेमध्ये लावतो 1500 रुपये भरून त्यावेळेला त्या व्यक्तीच्या 1400 रुपये जे आहेत ते 1400 रुपये संस्था 41 रुपये घेते आणि बाकी उर्वरित रक्कम जी आहे ती लेवल वर्किंग प्लॅनमध्ये ते जे पैसे आहेत ते वाटले जातात. आणि उरलेले जे 100 रुपये जे आहेत ते नॉन वर्किंग इन्कममध्ये समजा जर आजच्या दिवसामध्ये 100 ID जर लागले आणि ते नॉन वर्किंग असतील तर हे 100 रुपये 1 रुपयाच्या स्वरूपाने त्या 100 लोकांना वाटले जातात. अशा पद्धतीचा हा नॉन वर्किंग इन्कम जो आहे हा दिला जातो. त्याच्यानंतर दुसरा जो इन्कम आहे तो आहे मॅचिंग इन्कम. आता हे मॅचिंग इन्कम म्हणजे काय की ज्या वेळेला एखादा तुमचा राईट साईडला एखादा व्यक्ती तुम्ही टाकता त्याचप्रमाणे तुम्ही लेफ्ट साईडला टाकता आणि त्याचा टेल आहे तुमच्या सिनियर्सकडून राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला किंवा तुमच्याकडून लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला ज्या वेळेला तुमचा पहिला पेअर 1:2 किंवा 2:1 ज्या वेळेला कंप्लीट होतो त्यावेळेला तुम्हाला पहिला जो पेमेंट आहे 300 रुपयाचा मॅचिंग इन्कम बायनरी ज्याला म्हणतात ते तुम्हाला इथे संस्था देते. आता हा जो आहे हा जो क्रायटेरिया आहे हा फक्त पहिल्या इन्कमसाठी आहे. नंतरचे जे इन्कम आहे तुमच्या लेफ्टला एक व्यक्ती झाला, राईटला एक व्यक्ती झाला, मॅचिंग झालं, तुम्हाला 300 रुपये दिले जातात. आता ह्याची कॅपिंग काय आहे की ज्या वेळेला तुमच्या राईट साईडला 10 लोक, लेफ्ट साईडला 10 लोक अशी 20 लोक ज्या वेळेला तुमचा 10 ID पेअर मॅच होतात, ज्या वेळेला 20 पेअर मॅच झाल्यानंतर तुम्हाला पर डे 3000 रुपये प्राप्त होतात. 3000 रुपये हा ह्या कॅपिंगचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला तुमच्या एका साईडला समजा 15 लोक झाले आणि एका साईडला 10 लोक झाले तर ते पेअर तुमचे 10 मॅच होतात. समजा तुमचे एका साईडला 15 लोक झाले आणि एका साईडला 20 लोक झाले तर 15 ज्या साईडला आहेत कमी ज्या साईडला आहेत तर ती 5 ID जे आहेत 5 लोक जे आहेत ते इन्कममधून लॅप्स करतात आणि ज्या साईडला पॉवर लेग ज्या साईडला आहे
जिथे 20 लोक झालेले आहेत तर त्या साईडला 10 जे आहे तुमचं ते 10 कॅरी फॉरवर्ड केले जातं. अशा पद्धतीचं हे मॅचिंग इन्कम जे आहे ते इथे दिलं जातं. त्यानंतर पुढचं जे आहे इन्कम ते लेवल इन्कम आहे, लेवल रेफरल इन्कम. आता ह्याच्यामध्ये काय की ज्या वेळेला आपण पहिल्या लेवलला असतो म्हणजे आपण एखादा डायरेक्ट व्यक्ती ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या माध्यमातून 200 रुपये आपल्याला इथे प्राप्त होतात. आता जर आपण इथे 10 लोकांचं जर कॅल्क्युलेशन पाहिलं तर 200 गुणिले 10 लोकांच्या माध्यमातून आपल्याला 2000 रुपये डायरेक्टचं इन्कम इथे प्राप्त होतं. तसंच समजा आपण पुढे पाहिलं सेकंड लेवल जी आहे, सेकंड लेवलला आपल्याला जर आपण समजा डायरेक्ट व्यक्ती टाकला असेल त्या व्यक्तीने समजा एखादा डायरेक्ट व्यक्ती आणलं तर त्याला 200 रुपये मिळणार आणि आपल्याला 100 रुपये मिळणार. अशा 100 रुपयाच्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर त्या 10 लोकांचं 10 गुणिले 10 जर मल्टिफिकेशन केलं तर 100 लोक होतात. 100 लोक गुणिले 100 लोक जर केली तर 10,000चं इन्कम आपल्याला प्राप्त होतं. त्याच पद्धतीने तिसऱ्या लेवलला आपण जर गेलो तर 50 रुपयाचं इथे इन्कम आपल्याला प्राप्त होतं. आता समजा जर 100 गुणिले 10 जर केलं 10च्या मॅट्रिक्सप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर इथे 1000 लोक होतात. 1000 करोडपर्यंत इथे तुम्हाला हा मिळवता येतो. आता पाहूया आपण नेक्स्ट इन्कम जे आहे ते कोऑर्डिनेटर इन्कम. आता त्याच्यासाठी इथे काय क्रायटेरिया आहे, 1000 लोकांच्या माध्यमातून 50,000 रुपये इन्कम आपल्याला इथं प्राप्त होतं. अशा पद्धतीने 4थी लेवल आहे, 5वी लेवल आहे, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा पद्धतीने 200 रुपयापासून 1 रुपयापर्यंत लेवल इन्कम जो आहे तो इथं वाटला जातो. आणि जर 10च्या मॅट्रिक्सप्रमाणे जर आपण इथं कॅल्क्युलेशन केले तर साधारण 1000 करोड रुपये आपल्याला इथे इन्कम जे आहे ते आपल्याला इथे प्राप्त होतं. म्हणजे जर तुम्ही 10 लोक आणलेत आणि 10 लोकांनी प्रत्येकाने जर 10 लोक फॉलो केली तर तुमच्या खाली जाऊन इन फ्युचरमध्ये करोडो लोक इथे जोडली जातात आणि त्या करोडो लोकांचा डायरेक्ट इन्कम जो आहे हा तुम्हाला कोऑर्डिनेटर इन्कम मिळवण्यासाठी तुम्हाला इथे काय क्रायटेरिया आहे तो आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिला जो आहे तो ग्रामपंचायत कोऑर्डिनेटर. ज्या वेळेला तुमच्या एखाद्या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला एक व्यक्ती होतो आणि राईट साईड किंवा लेफ्ट साईडला 2 व्यक्ती होतात म्हणजे 3 लोक होतात त्यावेळेला ग्रामपंचायत कोऑर्डिनेटर म्हणून होता. आता पुढे जाऊन तसंच 4 लोक तुमच्या लेफ्ट साईडला 4 लोक राईट साईडला ज्या वेळेला होतात आणि वीकली आठवड्याला तुम्ही जर 500 रुपये इन्कम क्रॉस करताय म्हणजे हे 60 दिवस जर होता तर तुम्ही ब्लॉक कोऑर्डिनेटर होता. त्याचप्रमाणे पुढे जाऊन तहसील कोऑर्डिनेटरसाठी तुमच्या लेफ्ट साईडला 7 लोक, राईट साईडला 7 लोक आणि वीकली जर तुम्हाला 1000 रुपये प्रत्येक महिन्याला जर येत असतील तर तुम्ही तहसील कोऑर्डिनेटरसाठी तुम्ही अपडेट होता. त्याचप्रमाणे पुढे जाऊन डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरसाठी तुमच्या लेफ्ट साईडला 10 लोक, राईट साईडला 10 लोक आणि तुमचं वीकली जे इन्कम आहे ते 2000 पेक्षा जास्त प्रत्येक आठवड्याला असणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरसाठी तुम्ही क्वालिफाय होता. जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट पद घेत असाल आणि त्या जिल्ह्यामध्ये जर ते पद रिक्त नसेल तर तुम्हाला जे हवं असलेलं कोणतंही दुसरं डिस्ट्रिक्ट आहे त्याचं पद तुम्ही घेऊ शकता. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरचं इन्कम काय आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरचं काम काय आहे ते आपण पाहून घेऊया. की ज्या वेळेला तुम्ही 10 लोक राईटला 10 लोक लेफ्टला टाकता आणि 2000 इन्कम ज्या वेळेला तुम्ही क्रॉस करता अशा वेळेला तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असं हे पद जे आहे ते तुम्हाला बहाल केलं जातं. आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पद ज्या वेळेला बहाल केलं जातं त्यावेळेला आपल्याला जे 1500 रुपये मेंबरशिप म्हणून आपण जे भरतो त्यातील 4% म्हणजे 60 रुपये जे आहेत ते त्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणताही सभासदत्व ज्या वेळेला ते स्वतःच्या लेगमध्ये असू दे किंवा क्रॉस लेगमध्ये असू दे ज्या वेळेला ते सभासदत्व इथे जिल्हा लेवलला ते ID सभासदत्व पडतं त्यावेळेला 60 रुपये त्या सभासदत्वाच्या मागे तुम्हाला दिलं जातं. आता ह्याच पद्धतीने स्टेट कोऑर्डिनेटरसाठी काय क्रायटेरिया आहे. स्टेट कोऑर्डिनेटर म्हणजे समजा एखादं राज्य आहे जसं की आपण आता महाराष्ट्रामधून म्हणतोय महाराष्ट्र राज्य आहे तर त्याचं स्टेट कोऑर्डिनेटर बनण्यासाठी इथे क्रायटेरिया काय आहे. ज्या वेळेला तुमच्या 10 लोक राईट साईडला 10 लोक लेफ्ट साईडला टाकता त्यातील किमान 5 लोक राईट साईडची 5 लोक लेफ्ट साईडची म्हणजे 20 लोक तुमच्या डायरेक्टमधील जी 20 लोक आहेत अशा लोकांनी कमीत कमी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर क्वालिफाय केलेलं असलं पाहिजे आणि त्यांचं जे इन्कम आहे ते प्रत्येक आठवड्याला 2000 रुपये असलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही स्टेट कोऑर्डिनेटर होता. आता स्टेट कोऑर्डिनेटर क्वालिफाय होण्यासाठी आणखी एक संभावना इथे आहे, अट आहे, ती म्हणजे की तुमचं इन्कम जे आहे
ते 5,000 रुपये वीकली, आठवड्याला तुमचं इन्कम 5,000 रुपये येणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला इथे स्टेट कोऑर्डिनेटर पद हे जे आहे ते दिलं जातं. आता स्टेट कोऑर्डिनेटरसाठी इन्कम का आहे? तुमच्या राज्यामध्ये जे पण सभासदत्व बनतील त्या प्रत्येक सभासदत्वाच्या मागे जे 1,500 रुपये भरले जातात त्यातील 5% म्हणजे 75 रुपये जे आहेत ते तुम्हाला इथे इन्कम स्वरूपामध्ये दिलं जातं. अशा पद्धतीचं स्टेट कोऑर्डिनेटर हे सुद्धा इन्कम ह्या जीवनदान ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला शेअर केलं जातं. अशा पद्धतीने स्टेट कोऑर्डिनेटर आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हे इन्कम जे आहे ते इथे दिले जातं. आणि स्टेट कोऑर्डिनेटर आणि डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर खूप मोठी जबाबदारी असते की ज्या घडामोडी घडत असतात संस्थेच्या माध्यमातून, तर त्याच्यावर सही करणं किंवा त्या कामाचं नियोजन करणं हे ह्या 2 पदांवर मुख्यत्व जबाबदारी म्हणून दिलं जातं. आता ज्या वेळेला तुम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होता त्यावेळेला तुम्हाला ह्युमन राईट्सचं जे कार्ड जे आहे, ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शनचं, ते तुम्हाला अशा पद्धतीने इथे तुम्हाला दिलं जातं. त्याचप्रमाणे नीती आयोगाकडून UMC फाउंडेशनचं कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे बहाल केलं जातं. तसंच जर तुम्ही न्यूज चॅनल म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला इथे आणखी एक जे कार्ड आहे ते तुम्हाला इथे बहाल केलं जातं. अशा पद्धतीने हे जे बेनिफिट जे आहे ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या वरची पोस्टिंग ज्या वेळेला मिळते त्यावेळेला तुम्हाला ते बहाल केले जातात. आता आपण जो महत्त्वाचा आणखी एक इन्कम जो आहे 5वा, तो आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. तो आहे लघु उद्योग लोन म्हणजे मायक्रो फायनान्स. इथे तुम्हाला दिसतंय की 20% सबसिडी म्हणजे नक्की काय आहे ते आपण पुढे जाऊन आपण पाहूया. आता इथे मायक्रो फायनान्सचा इथे चार्ट दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे. म्हणजे हे जे लघु उद्योग लोन जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला इथे संस्था देऊ करते ते आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला तुम्ही 3 डायरेक्ट लोक टाकता, लेफ्ट साईडला असतील किंवा राईट साईडला असतील, डायरेक्ट लोक टाकल्यानंतर त्यावेळेला तिसऱ्या डायरेक्टपासून 15 दिवसानंतर तुम्ही ह्या लोनसाठी इलिजिबल होता. आता हे लोन जे आहे ते पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला किती मिळतं, तर तुमचं इन्कम जे आहे, तुम्ही ज्या संस्थेसाठी काम करता त्याच्यातून मिळणारं तुमचं उत्पन्न जे आहे त्याच्यावर हे तुमचं लोन जे आहे ते त्याचं अस्तित्व जे आहे ते ठरवलं जातं. तर सुरुवातीला ज्या वेळेला तुमचे 3 लोक जे आहेत ते डायरेक्ट होतात त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीला 2250चं लोन जे आहे ते तुम्हाला इथे दिलं जातं. 2250चं लोन दिल्यानंतर तुम्हाला इथे 450चं जे EMI आहे ते सुरुवातीचं संस्थाच भरते. अशा पद्धतीचे पुढचे जे 4 आठवडे जे आहेत त्या आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला 4,450 रुपये असं 1,800 रुपये फक्त तुम्हाला EMI पे करायचे आहेत आणि 450 रुपये जे आहे हे तुम्हाला कॅशबॅक स्वरूपात संस्था तुम्हाला देते. म्हणजे सबसिडी 20% जर पाहिलं तर आपण ती सबसिडी आहे. ज्या वेळेला हा लोन तुमचा पूर्ण होतो त्यावेळेला जर तुमचं इन्कम जर येत असेल त्यावेळेला दुसरं लोन जे आहे 5,000चं ते मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी एक व्यक्तीला इथे टाकावं लागतं. आणखी एक व्यक्तीचं सभासदत्व ज्या वेळेला तुम्ही डायरेक्टमध्ये करता त्यावेळेला तुम्ही 5,000च्या लोनसाठी क्वालिफाय होता. 5,000च्या लोनचे 1,000चे EMI जे आहेत ते 4 EMI भरलेत म्हणजे 4,000 रुपये भरल्यानंतर 1,000 रुपये जे आहेत हे इथे तुम्हाला कॅशबॅक स्वरूपात म्हणजे 20% सबसिडी स्वरूपात तुम्हाला इथे प्राप्त होतात. पुढे जाऊन आणखी एक व्यक्ती जर तुम्ही टाकला तर म्हणजे तुमचे 5 डायरेक्ट झाले तर तुम्हाला 10,000चं लोन जे आहे, मायक्रो फायनान्स लोन जे आहे ते तुम्हाला इथे प्राप्त होतं. त्याच्या माध्यमातून 2,000चा EMI इथे बसतो. 2,000 जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला भरलात, असे 4 आठवडे जर भरलात तर 8,000 रुपये पे केल्यानंतर 2,000 रुपये तुम्हाला इथे सबसिडी प्राप्त होते. त्याचप्रमाणे 4थ्या लेवलला तुम्हाला एक गॅरंटर लागतो. एक गॅरंटर म्हणजे तुमचा कोणी सिनियर्स किंवा ज्युनियर्स किंवा अप्लायन्स किंवा कोणी जो असेल त्याचे तुम्हाला कागदपत्र आहेत ते त्या तिथे तुम्हाला टाकावे लागतात. अशा पद्धतीने जो 5वा आहे तिथे तुम्हाला 2 गॅरंटर, 6वा जो आहे तिथे तुम्हाला 2 गॅरंटर, 7वा लेवल जो आहे तिथे तुम्हाला 2 गॅरंटर, 8वा त्याला 2 गॅरंटर आणि 11वा जो आहे त्याला 2 गॅरंटर. अशा पद्धतीने 2250 पासून 10 लाखापर्यंतचे लोन आहे ते तुम्हाला इथे वर्षभरामध्ये तुम्हाला जर तुमची वर्किंग टीम असेल तर तुम्हाला इथे ते प्राप्त होतं. आणि त्याच्या माध्यमातून सबसिडी जी आहे ती 3,88,450 म्हणजे जवळजवळ 19 लाखामधले 4 लाख जे आहे ती अशी तुम्हाला सबसिडी इथे प्राप्त होते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 19 लाख रुपये लोन घेता त्यावेळेला तुम्हाला 4 लाख जी ही सबसिडी म्हणजे हा तुमचा बेनिफिटच एक प्रकारचा आहे तो इथे तुम्हाला दिला जातो. त्याचप्रमाणे गृहप्रवेश योजना. गृहप्रवेश योजना म्हणजे नक्की काय तर ते आपण इथे पाहून घेण्याचा प्रयत्न करू.
की गृहप्रवेश योजनेसाठी संस्थेने GD-चिपे नावाचं एक ॲप्लिकेशन काढलेलं आहे. ते ॲप्लिकेशन इथे संस्थेने आपल्यासमोर आणलेला आहे. हा संकल्प जो आहे ते 1 वर्ष जुना आहे. 1 वर्ष आधीच संस्थेने म्हटलं होतं की आम्ही GD-चिपे नावाचा गृहप्रवेश योजनेच्या अंतर्गत आम्ही उत्तम पर्याय आणण्याचा इथे आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला 1 वर्षानंतर संस्थेने इथे परिपूर्णत्वास आणले. तर गृहप्रवेश योजनेचं नक्की उद्दिष्ट काय आहे की जी लोक पण आता गरीब लोक आहेत, ज्यांना जे लोक भविष्यामध्ये घर घेऊ शकत नाही, अशा लोकांना ह्याचा लाभ होईल. आणि इथे संस्थेने हेच उद्देश आहे संस्थेचं. ह्या संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला संस्थेच्या माध्यमातून घर कसं प्राप्त होईल हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता इथे गृहप्रवेश योजनेसाठी इथे काय क्रायटेरिया ठेवलेला आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम ज्या वेळेला तुम्ही पहिल्या लेवलला असतात, लेवल असतात त्यावेळेला 100 रुपये भरून, आता 100 रुपये प्लस 20 रुपये म्हणजे 18 रुपये GST लागते. म्हणजे साधारण तुम्हाला 150 रुपये तुम्हाला डिपॉझिट करावे लागतात आणि त्यातील 118 रुपये जे आहेत ते तुमचे कट होतात आणि तुमचं रजिस्ट्रेशन होतं. 118 रुपये पे करणारी अशी 3 लोक तुम्हाला स्वतःच्या डायरेक्टमध्ये लावावी लागतात आणि त्या लोकांना त्याच्यानंतर जी खाली लागणारी लोक जी आहेत ती संस्थेच्या माध्यमातून लागली जातात. अशा पद्धतीने दुसऱ्या लेवलला 9 लोक लागतात, तिसऱ्या लेवलला 27, नंतर 81, 243, अशा पद्धतीने 10व्या लेवलपर्यंत एकूण 60,049 लोकही लागतात. म्हणजे जर जवळजवळ पाहिलं तर 88,000 लोक आपल्या खाली लागतात. म्हणजे ज्या वेळेला 10 लेवल कंप्लीट होतात आणि लोक आपल्या खाली लागलेली असतात त्यावेळेला संस्था आपल्याला गृहप्रवेश योजनेमार्फत आपल्याला घर जे आहे ते इथे देण्याचा प्रयत्न करते. आता त्याच्यासाठी संस्थेने काय कंडिशन ठेवलेल्या आहेत तर तुमचा हा क्रायटेरिया जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर संस्था इथे तुम्हाला, जर तुमच्याकडे 1000 स्क्वेअर फूट जागा असेल तर संस्था तुम्हाला छोटंसं बंगलो जे आहे ते 40 लाखापर्यंत बांधून देते. त्याचा सर्व जो काही खर्च आहे तो संस्था करते. त्याला कलर असेल, त्याला नाव जे आहे ते संस्थेचंच राहतं. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे जागा अस्तित्वात नसेल तर तुम्हाला 35 लाखापासून 40 लाखापर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी बोलाल अशा ठिकाणी तुम्हाला जो काही फ्लॅट असेल तो तुम्हाला इथे फ्लॅट संस्था बहाल करते. त्याचं रजिस्ट्रेशन असेल, त्याचं डॉक्युमेंटेशन असेल, हे सगळं तुमच्या नावाने केलं जातं. अशा पद्धतीचं हा गृहप्रवेश योजनेचा इथे क्रायटेरिया आहे. आता पुढे जाऊया ही गृहप्रवेश योजनेमार्फत आपल्याला इन्कम काय होतो ते आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला इथे इन्कम काय आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे आपण इथे संस्थेने दिलेलं आहे की 10च्या मॅट्रिकचा प्लॅन दिलेला आहे. जसं की तुमच्याकडे 10 लोक असतील, समजा प्रत्येकाने जर तुमची 3 लोक आहेत, नंतर 9 लोक आहेत, अशी 10 लोक जर असतील, ती जर 10 लोक जे आहेत ती प्रत्येक आठवड्याला 1000 रुपयाचं जर फोन रिचार्ज करत असतील तर त्याच्या माध्यमातून 1% म्हणजे 10 रुपये प्रत्येकी गुणिले जर 10 लोक केले तर 10 100 म्हणजे 100 रुपये इन्कम जो आहे तो तुम्हाला फर्स्ट लेवलला प्राप्त होतो. त्याच पद्धतीने सेकंड लेवलला 100 रुपये, त्याचप्रमाणे 100 रुपये, अशा पद्धतीने 1% जो आहे हा जो आहे इन्कम इथं प्रत्येक लेवलपर्यंत वाटला जातो. आणि त्याचं इन्कम जे आहे त्याच्यामधून येणारं जे इन्कम आहे, हा जो इन्कम जनरेट होणार आहे हा तुम्हाला रिपर्चेससाठीच वापरायचा. म्हणजे जी संस्थेची GD-चिपेची पोर्टल आहे त्याच्यामध्ये शॉपिंग करायची आहे. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही ह्याच्यातून लाईट बिल पे करू शकता, युटिलिटीज बिल जे आहेत ते तुम्ही भरू शकता, तुम्ही फोन रिचार्ज आहे ते करू शकता. जो 60% जी रक्कम आहे ती तुम्हाला ह्या GD-चिपे ॲपच्या माध्यमातूनच युटिलाइज करायची आहे. आणि उरलेली जी 40% रक्कम जी आहे ती 40% रक्कम जी आहे ती तुम्ही अदर युटिलिटीज आहेत जसे की ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, जे कोणी बाहेरच्या ज्या युटिलिटीज ॲप आहेत अशा ॲपवर तुम्ही जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. आता हे GD-चिपेचं तुम्हाला सारांशमध्ये ते मी सांगितलेलं आहे की 100 वर्षापर्यंत, आता ज्या वेळेला तुम्हाला हे जर घर मिळतं त्यावेळेला घर मिळाल्यानंतर तुम्हाला संस्थेला 100 रुपयाचे 99 वर्ष तुम्हाला हप्ते भरायचे आहे. आता ते कशा पद्धतीने भरायचे, ज्या वेळेला तुम्ही 88,000 लोक ज्या वेळेला तुमच्या खाली लागतात त्याच्यानंतर नवीन जो ID असतो तो 100 रुपयाचा ID हा संस्था तुमच्या माध्यमातून तुमच्याच पैशातून हा ID मारते, तुमच्याच इन्कममधून ह्या ID मारते, जेणेकरून खालची जी लोक आहेत सायकल जी आहे ती कंटिन्यू चालू राहिली पाहिजे आणि खालची लोक जी आहेत ती लोक क्रमाने वर येत गेली पाहिजे. त्यासाठी 99 वर्षासाठी 100 रुपये प्रत्येक महिन्याला हा तुमचा इथे नवीन ID जो आहे तो लावला जातो. अशा पद्धतीचं हे जे GD-चिपेच्या माध्यमातून संस्था काम करते. GD-चिपेची ही वेबसाईट आहे
ह्याच्या माध्यमातून तुम्ही जी APK लिंक आहे ती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता। हे UMCA फाउंडेशनचं हे संस्थेचं अकाउंट नंबर आहे। त्याच्यानंतर UPI IDs जे आहेत त्या इथे आहेत, QR कोड स्कॅनर इथे दिलेला आहे। संस्था ह्या डिक्लेरेशनमध्ये म्हणते की ज्या वेळेला तुम्ही जेवढं डोनेशन कराल, म्हणजे 1500 रुपयापासून 15,000 पर्यंत एका वर्षामध्ये तुम्हाला दिलं जातं। पण जर तुमचं डोनेशन जास्त असेल तर तुम्हाला 1 लाख ते 1 करोड पर्यंतचं सुद्धा बेनिफिट जे आहे ते इथे संस्था तुम्हाला देऊ करते। जर तुम्ही जेवढ्यात जास्तीत जास्त डोनेशन करणार, म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीने 1000 रुपये डोनेशन केलं असेल वर्षभरामध्ये, तर 1000 × 100 केले तर 1 लाख रुपये, 1 लाख गुणिले 1 लाख प्लस 15,000, 1,15,000 रुपये मेडिक्लेम जो आहे तो त्याला देऊ केला जातो। 1 लाख प्लस 1 वर्ष झाल्यानंतर जर 1 लाख असतील तर 1 लाख प्लस 1 लाख 2 लाख रुपये इथे मेडिक्लेम फॅसिलिटी जी आहे ती इथे दिली जाते। त्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन आहे। जर तुम्हाला विड्रॉल घ्यायचे असेल तर तुम्हाला 10% डोनेशन करावा लागतो। डेली विड्रॉल आहे। मिनिमम विड्रॉल जी आहे ती 500 रुपयापासून आहे। इथे रजिस्ट्रेशनसाठी स्वतःचा मोबाईल नंबर, ईमेल ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी मॅन्डेटरी आहे। नो ID लिमिट आहे। इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एका मोबाईलवर किंवा एका ईमेलवर कितीही तुम्ही ID घेऊ शकता। आता डेजिग्नेशनसाठी इथे काय आहे की स्टेट कोऑर्डिनेटर्ससाठी 2, 5% कमिशन 10 कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्टसाठी 4%, 20 डायरेक्ट, 10 लेफ्ट 10 राईट लागतात। अशा पद्धतीचं इथे जे आहे क्रायटेरिया जो आहे तो इथे दिला जातो। पुढे जाऊन संस्थेचे स्वतःचे 2 न्यूज चॅनल आहेत। त्याच्यामध्ये ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शनच्या माध्यमातून इथे आवाज उठवले जातात। जे कोणी समाजामध्ये ज्या वाईट संघटित ज्या घटना आहेत त्या घडल्या जातात त्यावेळेला ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि ह्युमन राईट्स अँटी करप्शनच्या माध्यमातून इथे आवाज उठवला जातो आणि त्याच्यासाठी न्याय जो आहे तो इथे मागितला जातो। तसेच संस्थेचे आणखी काही प्रोजेक्ट आहेत। एज्युकेशनमध्ये आहे, हेल्थ म्हणजे रिलेटेड आहे, ॲग्रिकल्चर आहे, चिल्ड्रनसाठी राईट्स, एज्युकेशन, असे बरेच UMCF संस्थेच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले जातात आणि ते आपली ह्युमन राईट्सच्या माध्यमातून ते जे प्रोग्राम आहेत, प्रोजेक्ट जे आहेत ते इथे साकार होताना आपल्याला दिसतात। तर आपण इथे जीवनदान ग्रुपच्या माध्यमातून काही डोनेशन्स दिलेले आहेत। त्याचे इथे तुम्हाला मी थोडेसे छायाचित्रण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या फोटोमध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे, दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आहे, तिसऱ्या फोटोमध्ये लग्नाचा जे नियता आहे तो दिला गेलेला आहे, चौथ्या फोटोमध्ये खाली इथे जे लग्नाचे नियते जे आहेत ते दिल्या गेलेले आणि त्यांना जे 11,000 रुपये जे आहेत ते इथे बहाल केले गेलेले आहेत। ते पाहू शकता तुम्ही 11,000चं जे लग्नासाठीचं जे डोनेशन आहे ते इथे कन्यादान योजनेचा जो लाभ आहे तो इथे दिला गेलेला आहे। पुढे जाऊन जीवनदान ग्रुपच्या माध्यमातून काही इव्हेंट्स जे घेतले गेलेले आहेत त्या इव्हेंटचे छायाचित्र इथे दिले गेलेले आहेत। त्या इव्हेंटच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहता येईल की जीवनदान ग्रुपचे महत्त्व आणि जीवनदान ग्रुप काय कार्य करते त्याचं पोचपावती जी आहे ती ह्या छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जे न्यूजपेपर आहेत, जे त्याचप्रमाणे जे वृत्तपत्र आहेत त्यामध्ये जीवनदान संदर्भातील जे माहिती आहेत त्या इथे प्रकाशित झालेल्या आहेत। म्हणजे आपण पाहू शकता की जीवनदान आणि UMCA फाउंडेशन हे नक्की काय आहे आणि ते कशासाठी काम करतं त्याचं महत्त्व इथे न्यूजपेपरच्या माध्यमातून इथे देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं जे काही UMCA फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनदान योजनेचं जे काही सारांश आहे, जे काही महत्त्व आहे ते इथे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर ज्यांनी तुम्हाला ह्या संस्थेची माहिती दिली त्यांना तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।